क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याची विटंबना, राजगुरुनगरात संतप्त निदर्शने, दोषींवर कठोर कारवाईची मागणी। तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात समाजसुधारक, स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि सामाजिक समतेचे पुरस्कर्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या संतापजनक घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून राजगुरुनगर येथे स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात आले। घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता। महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून सामाजिक न्याय, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत तत्वांवर झालेला थेट आघात आहे, असा एकमुखी निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला। दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर दंडात्मक तरतुदीनुसार गुन्हे नोंदवावेत अशी मागणी करण्यात आली। संस्थापक अध्यक्ष हरेशभाई देखणे यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की ही घटना अत्यंत गंभीर असून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा हा घातपात आहे। त्वरित कठोर कारवाई झाली नाही तर प्रकरण केंद्रीय स्तरावर नेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी पत्रव्यवहार केला जाईल। राज्य उपाध्यक्ष बबनराव पाटोळे यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदवत समतेचा विचार मांडणाऱ्या राष्ट्रपुरुषांवर हल्ला म्हणजे देशातील सर्वसामान्य व वंचित घटकावर प्रहार आहे असे स्पष्ट केले। राज्य सदस्य दिलीप पालवे यांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी संघटनेतर्फे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल असे जाहीर केले। या निदर्शनात विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत समाजात सलोखा प्रस्थापित करण्यासाठी शासनाने तातडीने निर्णायक पावले उचलावीत अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली। प्रत्येकाने इथे या घटनेचा निषेध केलेला आहे। खरं म्हटलं तर मी सर्वप्रथम स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा या संघटनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करतो आणि त्याच्यानंतर तेलंगणा सरकारचा निषेध करतो। तेलंगणा सरकार आणि तिथल्या पोलीस प्रशासनाचा देखील निषेध करतो। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे सामाजिक न्यायाचं प्रतीक आहे। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे समतेचं प्रतीक आहे। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे फक्त महाराष्ट्रातले विचारवंत नसून त्यांचे विचार संपूर्ण जग अनुकरण करते। असं असताना राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची विटंबना ज्या समाजकंटकांनी केली, त्या समाजकंटकांनी कधी महात्मा फुले वाचले नसतील। ज्यांनी महात्मा फुले वाचला, ज्यांनी महात्मा फुलेंचे विचार वाचले, त्यांनी आयुष्यात काय स्वप्नात सुद्धा विटंबना करण्याचा विचार केला नसता। अरे ज्यांनी आयुष्यभर समाजसेवेसाठी, शिक्षणासाठी, या भारतातल्या सामाजिक चळवळीसाठी स्वतःचं आयुष्य पूर्णपणाला लावलं, असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। ज्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा गुरु मानत होते, असे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले। या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या पुतळ्याला हात लावायची तुमची हिंमत कशी झाली, असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी करावासा वाटतो। जे समाजकंटक असतील, ते नादान असतील, नाबालिक असतील। मला आता थोड्या वेळापूर्वी आमच्या अनिश कांबळेंनी सांगितलं की त्यांना अटक झालेली आहे, परंतु फक्त अटक करून चालणार नाही, त्यांच्यावर कठोरातले कठोर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेच्या वतीने आज या ठिकाणी करत आहोतच। परंतु आपण प्रत्येकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अमित शहा असेल, केंद्रीय गृहमंत्री असतील अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, यांना मेल करायचा आहे। जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना मेल पाठवायचा आहे। वेळ पडल्यास आपण प्रत्येकाने एक एक पत्र लिहून या पत्राद्वारे त्या घटनेला निषेध करायचा आहे आणि या घटनेला संपूर्णपणे केंद्र शासन असेल, तेलंगणा सरकार असेल, हे सर्व जबाबदार आहेत आणि तेलंगणा सरकारचं जे पोलीस प्रशासन आहे ते देखील याला जबाबदार आहे।